राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। वारणा नगर इथल्या महिला सन्मान मेळाव्याला त्या उपस्थित राहणार आहेत, तर राष्ट्रपती या अंबाबाई देवीचं दर्शन देखील घेणार आहेत। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, नेमका कशा प्रकारचा दौरा असणार आहे राष्ट्रपतींचा? विक्रांत, आज सकाळी खरं तर 11:15च्या सुमारास द्रौपदी मुर्मू यांचं कोल्हापूरमध्ये आगमन होईल। कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर सुरुवात पहिला त्या करवीर निवासनी आई अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत। 12:10 त्या करवीर निवासनी आई अंबाबाईचं दर्शन घेतील। जवळपास अर्धा तास त्या मंदिरामध्ये असणार। मंदिराची पूर्ण माहिती देखील ती जाणून घेतील अशी माहिती सध्या मिळते। दुपारची आरती देखील असते, त्यामुळे त्या वेळेमध्येच त्या मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत। या संपूर्ण कालावधीत जवळपास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये पूर्ण मंदिर जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्शनासाठी बंद असणार आहे। द्रौपदी मुर्मू दर्शन घेऊन गेल्यानंतर मंदिर जे आहे ते सुरू होणार आहे। तर अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्या कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेणार आहेत आणि त्यानंतर कोल्हापुरातून त्या वारणानगर ज्या ठिकाणी हा मेळावा जो होणार आहे त्या ठिकाणी त्या जाणार आहेत। दुपारी 3 वाजता कोल्हापुरातून त्या रवाना होतील। वारणानगर मधील जो कार्यक्रम राष्ट्रपती मुर्मू यांचा आहे त्या कार्यक्रमाला त्या उपस्थिती लावतील आणि त्या ठिकाणाहून जवळपास 4:30 वाजता कोल्हापूर विमानतळावरती त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे। हा नक्कीच शेखर, हा दौरा नेमका कसा असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद।